नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रत्येक लाडक्या बहिणीला खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सध्या आज दुपारी एक GR प्रसिद्ध करण्यात आला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणाचा GR आहे आणि या GRच्या माध्यमातून सोशल मीडियावरती अनेक चुकीच्या प्रकारची माहिती प्रसारित होत आहे। याबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचा लाभ मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींना मिळाले नाही आहे। केवळ महिला बाल विकास या ठिकाणी या लाडक्या बहिणी धाव घेत आहेत आणि तेथे त्यांना KYCची चुका झाल्यामुळे तुम्हाला हा लाभ आलेला नाही आहे अशी माहिती त्यांना प्राप्त होत आहे। मग लक्षात घ्या की आज दुपारी जो GR प्रसिद्ध करण्यात आला तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता। तर या GR मध्ये सगळ्यात प्रथम म्हणजेच लक्षात घ्या की जो नोव्हेंबर आणि डिसेंबर तर या 2 महिन्यांमधील नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR यापूर्वीच आला होता, पण डिसेंबर महिन्याचा हप्ते वितरणाचा GR यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला नव्हता। तर त्याची मान्यता देणारा GR हा नुकताच प्रसिद्ध झालेला आहे। या GR मध्ये पाहू शकता की नवबद्ध किंवा अनुसूचित जमातीतील लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाची प्रोसेस असेल अशी माहिती दिली असेल तरी लक्षात घ्या की डिसेंबर महिन्याचा लाभ जो वितरित झाला त्याची शासकीय मान्यता देणारा GR नियमांच्या नुसार हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। म्हणजे लगेचच डिसेंबर महिन्याचा लाभ मिळाले नाही आहे, यांचे हप्ते वितरण लगेचच सुरू होणार नाही आहे। तर ऑलरेडी जो लाभ वितरित करण्यात आला तर तो जो लाभ आहे तर या संदर्भातला हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ज्यांची सगळ्यांची नोंदणी केलेली होती सगळ्यांनाच हा लाभ वितरित करण्यात आला, पण लक्षात घ्या की KYC त्यांची चुकलेली आहे किंवा DBT ॲक्टिव्ह नसेल अशा लाडक्या बहिणींना हा डिसेंबर महिन्याचा लाभ आहे तो वितरित झाले नाही आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आता हा GR आला म्हणजे लगेचच उद्यापासून हप्ते वितरणाची घोषणा होईल का, तर मुळातच नाही आहे, कारण का ऑलरेडी डिसेंबर महिन्याचा लाभ वितरित झालेला आहे त्याचाच हा GR असल्यामुळे लगेचच हप्ते वितरण होणार नाही आहे। काही सोशल मीडियावरती सांगितले जात आहे की आता GR आलेला आहे लगेचच हप्ते वितरण सुरू होणार आहे, तुम्हाला एक अर्ज करायचा आहे। अशा अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत, पण लक्षात घ्या अर्ज वगैरे करण्याची अजून प्रोसेस कोणतीही सुरू झाली नाही आहे। तर संबंधित बाल विकास जे अधिकारी असतील किंवा मंडळ असेल यांच्याकडून शासनाकडे या संदर्भातली कार्यवाही कशी करायची याची मागणी करण्यासाठीचं पत्र गेलेलं आहे। लवकरच या संदर्भातला निर्णय होणार आहे। त्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन कोणतीही तक्रार करायची गरज नाही। जर तुम्ही तक्रार केली तर त्या ठिकाणी देखील KYC चुकलेली आहे अशा प्रकारचा तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल आणि यामध्ये थोडेसे दिवस प्रतीक्षा करायची आहे, कारण का लाडक्या बहिणींची संख्या मोठी असल्यामुळे याच्यामध्ये लक्षात घ्या अपात्र बहिणींना बाहेर काढण्यासाठी ही KYC सुरू करण्यात आली होती, पण लक्षात घ्या याच्यामध्ये देखील लाडक्या बहिणी पात्र असून देखील KYCचे ऑप्शन चुकल्यामुळे तुमचा लाभ तात्पुरता बंद झालेला आहे। तुम्ही अपात्र नाही आहेत, तुम्हाला लाभ येणार आहे, पण याच्यानंतरची कार्यवाही कशी असणार आहे आपण सांगितलेच होतं की साधारणतः KYCचं पोर्टल पुन्हा एकदा सुरू होऊ शकतं किंवा संबंधित जिल्हाधिकारी ऑफिस असेल तर यांच्या अंतर्गत महिला बाल विकास अधिकारी संबंधित ऑफिस त्याचबरोबर यांच्या अंतर्गत अंगणवाडी सेविकांना कागदपत्र पडताळणीची प्रोसेस केली जाऊ शकते। तर याच्या अंतर्गत आता पुढे काय होतं याकडेच लक्ष लागून आहे। मंत्री आदिताई तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांचं ट्विटरचं पेज देखील चेक करत आहोत। या ठिकाणी मात्र लाडक्या बहिणींची हप्ते वितरणासाठी जी काय प्रोसेस असेल याची घोषणा अजून झाली नाही आहे। सोशल मीडियावरती मात्र आता जिल्ह्याच्या ठिकाणी महिला जाऊन आंदोलन करत आहेत, आमचा लाभ का बंद झाला तो लवकर सुरू करावा अशा प्रकारची मागणी देखील मोठ्या प्रमाणावरती करत आहेत। लवकरच प्रशासन या संदर्भात उत्तर देईल। तर याच्यानंतरची पुढची काय प्रोसेस आहे अर्ज किंवा सगळी नोटीस शासनामार्फत जोपर्यंत प्रसिद्ध होत नाही आहे तोपर्यंत कुठल्याही चुकीच्या माहितीवरती विश्वास ठेवू नये। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या पर्यंत नक्की शेअर करा। GR जो आलेला आहे तो मागील डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा आलेला आहे। हा GR येण्यापूर्वीच लाभ वितरित झाला होता। याच्यामध्ये KYC चुकलेल्या लाडक्या बहिणींना लाभ आलेला नाही आहे। KYC ज्यांची चुकलेली आहे पण पात्र आहात यांच्यामार्फत पुढील काही दिवसांमध्ये पुढची प्रोसेस जी काय आहे ती शासनामार्फत तशी अंमलबजावणी केली जाणार आहे। तर हीच आताची महत्त्वाची अपडेट आहे। हप्ते लगेचच सुरू होणार नाही आहे। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच तारीख नाही आहे, आपण या संदर्भात माहिती देतच आहोत। तर अशा प्रकारे तुमच्या जर काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।